प्लस र या कंडिशनमधून जे जोडाक्षर तयार होतं, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. या स्वराच्या ठिकाणी कोणताही स्वर येऊ शकतो. तर यामध्ये कसे शब्द तयार होतात जोडाक्षरं, जसं की सर्व, पर्व, गर्व, कर्ण, वर्ण, तर्क, खर्च, वर्ग, चर्च, धर्म, पर्वत, हर्षद, जर्मन, दर्शन, सर्कस, समर्थ, नर्मदा, अर्चना, वर्गणी, पार्क, मार्ग, यार्ड, चार्च, आर्य, पदार्थ, गार्डन, पार्वती, धार्मिक, वार्षिक, निर्मळ, शीर्षक, कीर्तन, निर्माण, बिर्याणी, निर्देश, मूर्ख, खुर्द, तुर्क, सूर्य, पूर्वी, दुर्लक्ष, दुर्मिळ, दुर्बीन, दुर्बोध, दुर्गंध, कोर्ट, फोर्स, बोर्ड, मोर्चा, वोर्डिंग, पौर्णिमा, आकर्षक, दुर्घटना, दुर्योधन. तर या ठिकाणी जो रचा उच्चार आहे तुमच्या लक्षात येईल की तो पुढच्या वर्णावर रचा रफार लिहिलेला आहे ॲज हुक किंवा आकड्याच्या स्वरूपामध्ये, पण त्या रचा जो उच्चार आहे तो व्यंजनाच्या अगोदर होत आहे, आधी होत आहे, नंतर व्यंजनाचा उच्चार होत आहे. मग या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा अशी कंडिशन येईल, अशा कंडिशनमध्ये यातील जो र आहे जो की रफारचा हुक किंवा आकड्याच्या स्वरूपामध्ये वर्णाच्या डोक्यावर लागला जातो, तर यातील जो र आहे तो नेहमी अपूर्ण असतो. कारण याच्यानंतरचा येणारा जो व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर येणारा जो स्वर आहे तो स्वर अगोदर व्यंजनाला पूर्ण करत असतो. ओके, आय होप तुम्हाला ही कंडिशन समजली आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0.